लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। दिंडोरीतील भीषण अपघात प्रकरणामध्ये आता मोठी अपडेट समोर येते। या प्रकरणी विहीर मालक राजेंद्र राजे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिंडोरी तालुक्यातील या दुर्दैवी अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू झालेला होता। खासगी क्लासच्या स्नेहसंमेलनावरून परतताना ही दुर्घटना घडलेली होती। मिळालेल्या माहितीनुसार सिमेंट कॉन्क्रीटच्या कॉलनी रस्त्याला लागूनच संबंधित विहीर आहे। रस्ता अचानक संपतो आणि अवघ्या 3 फूट अंतरावरच विहीर असल्यानं चालकाचा अंदाज चुकला। यामुळे कार थेट विहिरीत कोसळून भीषण अपघात झालाय। या प्रकरणी पोलिसांनी विहीर मालक राजेंद्र राजे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय। सुरक्षेच्या योग्य उपाययोजना न केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। दरम्यान या अपघाताशी संबंधित आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे। खाजगी क्लासचे संचालक सचिन वाजे यांची ही चौकशी केली जाणार आहे। स्नेहसंमेलन घेण्यासाठी आवश्यक परवानगी घेतली होती का याचीही तपासणी केली जाणार आहे। या संपूर्ण घटनेनंतर प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। दिंडोरी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत। दिंडोरी अपघात प्रकरणामध्ये आता जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून या चौकशीत आणखी कोणावर कारवाई होते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।